ह्या मेथीच्या सीझन मध्ये असे मेथीचे पराठे घरच्यांना करून खाऊ घालायचे आणि घरच्याकडून कौतुक करून घ्यायचं। मग त्यासाठी काय करायचं, अशी बरीच मेथी ना निसून घ्यायची आणि त्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं। आता लगेच वाटण्यासाठी हिरव्या मिरच्या घ्यायच्या, लसूण घ्यायचा, बराच जिरे घ्यायचे आणि पाणी टाकून याला बारीक असं वाटण करून घ्यायचं। आता मेथीला ना आबडधोबड असं कापून घ्यायचं, जास्त बारीक पण नाही कापायचं। आता लगेच गव्हाचं पीठ घ्यायचं, इथं त्याच्यामध्ये ती मेथी टाकून द्यायची, केलेलं हिरवं वाटण टाकायचं, धन्याची पावडर थोडीशी टाकायचं, मीठ टाकायचं चवीपुरतं, कोथिंबीर टाकायची कापून आणि बेसन पीठ टाकायचं थोडंसं आणि तीळ टाकायची आणि थोडीशी हळद टाकायची, बरं का जास्त नाही हळद टाकायची। मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून येणार चांगलं असं चपातीसारखं पीठ मळून घ्यायचं। आता याला 10 मिनिटं रेस्ट करायला ठेवायचं आणि लगेच एक उंडा तोडून घ्यायचा मग आणि पिठात बुडवून ना पहिलं असं लाटून घ्यायचं थोडंसं आणि नंतर त्याच्यावर ना तुपाचा हात असं सगळीकडून फिरून घ्यायचा, परत फोल्ड करायचं, परत लावायचं तूप आणि चांगलं फोल्ड करून ना आता तोंड दाबून याला मस्त चपातीसारखं लाटून घ्यायचं। तुम्ही त्रिकोण सुद्धा करू शकता, पण इथं मी चपातीसारखं गोलच केलेलं आहे। आता मस्तपैकी तवा किंवा पॅन ठेवायचा गरम करायला आणि त्याच्यावर टाकून द्यायचं पराठा। आता आलटी पलटी करत आहे ना मी कलर येऊस्तो तूप नाही लावायचं, दोन्ही साईडने चांगला खरपूस कलर आला का मग तूप लावायचं किंवा तेल लावायचं आणि आता मस्तपैकी ना खरपूस असं मस्त आहे ना एकदम भाजून घ्यायचा बरं का पराठा, असा क्रिस्पी होतो ना काय सांगावं तुम्हाला। आता मी 2-3 असे बनवून घेतले आणि आता काय वरून परत खायच्या वेळेस तूप लावायचं आणि आता याला तुम्ही सॉस बरोबर खा किंवा दह्या बरोबर खा, एकच नंबर टेस्ट लागते खरंच। म्हणजे जर तुम्ही ह्या पद्धतीने बनवले ना तर घरचे तुमचं नक्की कौतुक करणार आणि तुम्हाला नेहमी असेच पराठे बनवायला लावणार। तर तुम्ही ह्यावेळेस बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा।